आज मी पालक पनीर बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला रेसिपीला सुरू करूया। इथं एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हे 2 जुडे पालक आहे, ह्याला नीट करून 2 पाण्याने धुवून घेतले। आता हे गरम पाण्यात टाकूया आणि फुल गॅसवर आपल्याला 2 मिनिट पालक उकळून घ्यायचे आहे। हे बघा, पूर्ण पालक पाण्यात डुबायला पाहिजे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सारी पालक सॉफ्ट होते। हे मी मसाला केलेला आहे। 3 कांदे, 3 टमाटे, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच धने आणि 4-5 मिरे टाकलेत आणि त्याला मसाला बनवून साईडला ठेवलाय थंड होण्यासाठी। इथं पालक आहे ते पाण्यातून काढून आपण थंड पाण्यात टाकून घेऊया। आपल्याला हे पूर्ण पालक थंड करून घ्यायचे आहे, नाहीतर मिक्सरमध्ये टाकल्यावर गरम पालक लगेच बाहेर निघते आणि साऱ्या किचन ओट्यावर घाण होते। त्याच्यामुळे कधी कोणचंही पिसत असलं तर ते थंडच करून पिसायला घ्यायचं। आता हे सारी पालक मी काढून घेऊन इथं प्लेटात ठेवून देते। आता इथं फोडणीची तयारी करूया। तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे टाकलेत ह्याच्यात आणि थोडेसे शहाजिरे टाकते, स्वाद चांगला येतोय, सुगंध येतोय किचनमध्ये। आणि 1 तेजपत्ता टाकलेला आहे। हे वाटण करून घेतलेलं आहे आपण मिक्सरमध्ये फिरवून, ते टाकून घेऊया। खूप छान पालक पनीर बनते आहे आणि साऱ्याला आमच्या घरात तर खूपच आवडते। हे सारं आपण टाकून घेऊया आणि ह्याच्यात भांड्यात थोडं पाणी टाकून इसळून तेही ह्याच्यात टाकून घेऊया। हे आपल्याला फुल गॅसवर 2-4 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता हे हिरव्या मिरच्या हे पालकमध्ये टाकून हे पिसून घेणार आहे मी ह्याच्यात लाल मिरची पावडर टाकले नाही, तुम्हाला आवडत असलं तर टाका, त्यानं कलर थोडासा लालसर येतोय म्हणून मी हिरव्याच मिरच्या टाकलेल्या आहेत। हे 2-4 मिनिट फुल गॅसवर केल्याच्या नंतर आता हे कमी गॅसवर ठेवलं मी, मिडियम गॅसवर, आणि ह्याला असंच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। कधीही फुल गॅसवर सुरुवातीला परतून घ्यायचं पाणी टाकून, त्याच्यानंतर कमी गॅसवर परतून घ्यायचं। आता ह्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून ह्या कढईत टाकते आणि थोडंसं शिजू दिल्याच्या नंतर आपणाला हे बघू शकता 2-3 मिनिट मी हे शिजू देणार आहे आणि कमी गॅस करून इथं आता थोडंसं पाणी टाकून ठेवलंय। हे 2 पाकिट पनीर आहे 200-200 ग्रामचे। आता हे तुकडेमध्ये कट करून घेते, आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे तुकडे करू शकता। हे कट करून घेतले आणि बघू शकता इथं साऱ्या पालकच्या ग्रेव्हीमध्ये पनीर मिक्स करून घेतले। आता हे आपणाला मी पहिलं 2 ते 3 मिनिट शिजू दिले पालक, आता इथं आपणाला आणखी 5 ते 6 मिनिट शिजू द्यायची आहे पनीरसोबत पालक। आता हे 5-6 मिनिट झाल्याच्या नंतर इथं मी पनीर मसाला टाकत आहे। पनीर मसाला 1 ते 1.5 चम्मच घेतलेला आहे। हे मिक्स करूया। तुमच्याकडे जर हे मसाला नसला तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता। खूप सारा धनिया पत्ता टाकलेला आहे इथं, त्यालाही मिक्स करून घेते। आणि मी दुधावरली साय, त्याला थोडंसं क्रीम बनवलेलं आहे। हे 1.5 लिटरवरली दुधावरली साय मी चम्मचनं थोडंसं असं फेटून घेतलेलं आहे, ते 2-3 चम्मच टाकूया ह्याच्यात आणि त्यालाही मिक्स करून घेऊया। आता गॅस बंद केला आहे मी, आता सर्व करूया। पालक पनीर आपली बनवून तयार आहे। हे चपातीसोबत, भाकरीसोबत, नानसोबत कशासोबतही खाऊ शकता। आपली पालक पनीर तयार आहे। ह्याच्यावर क्रीमची गार्निशिंग करून घेऊया। बघू शकता खूप छान पालक पनीर बनलेले आहे। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की सांगा पालक पनीर कशी वाटली।